नमस्कार मंडळी, तुमची मुलंसुद्धा भाज्या खायला कंटाळा करतात का? मग हा तुम्ही भरपूर भाज्या घालून तयार केलेला चटपटीत मस्त असा सँडविच नक्कीच ट्राय करून बघू शकता. त्याच्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतला, त्याच्यात बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायचे. इथे मी गाजर, ढोबळी मिरची, टोमॅटो, उकळून घेतलेला कॉर्न, कांदा आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या घेतल्या तरी चालेल किंवा एखाद दोन भाजी कमी केली तरी देखील चालेल. ऑरिगानो, चिली फ्लेक्स घालायचं, मेयोनीज, पिझ्झा टॉपिंग आणि रेड सॉस घालून घेतलेलं आहे. हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल, पण थोडंसं चटपटीत असलं की मुलं आवडीने खातात. चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुम्ही याच्यात चाट मसालासुद्धा घालून घेऊ शकता, मस्त चव येते चटपटीत. चीज घालायचं भरपूर, कारण चीज घातल्याने मुलं खूप आवडीने खातात. याच्यात तुम्ही पनीरसुद्धा ॲड करू शकता किंवा पनीरसुद्धा अजून पौष्टिक होईल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. आता आपली स्टफिंग छान तयार झाली. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेली आहे, तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. इथे घेतलेल्या ब्रेडला मस्त असं दोन्ही बाजूनी छान बटर लावून घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेली स्टफिंग भरपूर भरायची, म्हणजे सँडविच खाताना खूप छान लागतो. मस्त असा चटपटीत सँडविच व्हावा याच्यासाठी मी थोडे चिप्स ॲड केलेले आहे टोमॅटो फ्लेवरचे आणि भरपूर असं पुन्हा एकदा चीज घालून घ्यायचं आणि मस्त असं ब्रेड ठेवून द्यायची आणि पुन्हा एकदा ब्रेडला दोन्ही बाजूनी बटर लावून घ्यायचं. तव्यालासुद्धा मी छान बटर लावलेलं आहे. बटर लावून दोन्ही बाजूनी मंद आचेवरती सँडविच भाजून घ्यायचा. थोडा वेळ लागतो, पण अगदी छान कुरकुरीत असा तयार होतो. मंद आचेवर भाजून घेतला की बघा, तुम्हाला कट करून दाखवते, किती छान कुरकुरीत तर झालेलेच आहे आणि रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. अतिशय वेगळ्या चवीचा आणि झटपट होणारा सँडविच तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा.